नमस्कार मंडळी, मी आज आलोय महाराष्ट्राच्या सगळ्यात मोठ्या मैदानावर। तुम्ही माझ्या पाठीमागे ही रिकामी बैल जाताना पाहताय। तर काय असतं, बैलाला चाकोरी दाखवतात, अंदाज यावा बैलगाड्या शर्यतीत, म्हणून हे सगळा थरार आज पाहणार आहोत आपल्या चॅनलवर। बघा, चला मग पाहूया। पब्लिक बघ, रेकॉर्ड ब्रेक, मजा आला बघा झेंड्यावाला कडीला आला ना पडला। हॅलो बघा उघडला झेंडा, वर केला बघा झेंडा। गाडी मागे तर लावायची, पडला पडला बादलनी बघतो गावात पडला पडला आता गेली बघ, आता ती वर जाणार मारते। हा झालं मधली मधली गाडी फोन झाली। कडनी पळाली, अरे नाही दिसत, उठून जा तिकडे मग धरलेलं ड्रोन ड्रोन माझ्यासोबत आहेत आनंदराव देशमुख। ह्यांचं काम एकच आहे, झेंडा पाडणं। पण ती मित्रांनो एक नव्हे दोन नव्हे 35 वर्ष इथं झेंडा पाडण्याचं काम करतात। त्यांना विचारूया, नक्की तुम्ही कधीपासून सुरुवात केली आहे झेंडा पाडाय? वयाच्या 30 वर्षापासून। आता वय आहे माझं 65 वर्षाचं। झेंडा पाडताना नक्की काय काय बघता तुम्ही? झेंडा पाडताना प्रामुख्याने बैल कशी उभी राहतात, ती एक मर्यादित रेख आखलेली असते।
ते रेषेवर जर सगळी 5-6 गाड्या काय असतील त्या व्यवस्थित जर उभ्या राहिल्या तर झेंडे पाडले जातात, अन्यथा विलंब होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की बैलांचं झेंड्याकडे लक्ष असतं आणि त्याचबरोबर झेंडा ज्यांनी बैल धरली ती त्यांचं पण बैलाकडे लक्ष असतं. ह्या दोन्हीचा ज्यावेळेला मिलाप होतो त्यावेळेला आम्ही सावध म्हणून सांगतो. सावध म्हणलं की झेंडा पडतो, त्याच्यामुळे सावध म्हणलं तर सगळ्यांचं लक्ष जातं, जेणेकरून कुणाचं नुकसान होणार नाही अशी ही परंपरा पुशेगावची आहे. पुशेगावचं उदाहरण सांगताय, 35 वर्ष तुम्ही इथं झेंडा पाडण्याचं काम केलं. सर्वाधिक म्हणजे आता चाणाक्ष बैल कुठला तुमच्या की झेंड्यावर लक्ष असणार चाणाक्ष बैल आत्तापर्यंत तुम्ही पाहिलेला? आता तसं बघायला गेलं तर आमच्यात पुशेगावचा सुंदर म्हणून एक बैल होता की त्यानं बरीच फायनल केली, पण त्याचं लक्ष झेंडा पाडण्यावर जास्त असायचं. कुणी धरू ना धरू त्याला धरण्याचं काही शुभाशुभ नव्हतं, फक्त त्याचं लक्ष असायचं झेंडा कधी हात हलतोय, हात हल्ले आल्याबरोबर त्याची झेप पडायची. बैलाचं एक वैशिष्ट्य असतं की बैलाचं पण त्या झेंड्याकडे लक्ष पाहिजे, नुसतं मालकाचं असून पण चालत नाही. मालकाने सोडणार बैलच उभा राहिला तर करायचं काय? अशा वेळेला दोन्हीचं लक्ष व्यवस्थित पाहिजे. त्याला जोडूनच सगळ्यात ताप देणारा बैल कुठला की झेंडा पडताना तुमच्या अनुभवानुसार? आता गावाचं नाव सांगता येणार नाही, पण असा एक बैल होता की गाडी मुरडून फाटीवर आली की बसायचा. आता त्यावेळेला काय करावं लागतं की जेणेकरून मालकाला पण सावध राहावं लागतं आणि झेंडा पाडलेला त्याच्या अगोदर सावध राहावं लागतं. मग त्या मालकाला मी सांगितलं बाबा असं तुझं होतंय, तर ह्या 5 गाड्या आहेत त्या उभ्या राहिल्या तर तुझी गाडी मुरडून मागणं आण. आणि ज्या वेळेला ती गाडी क्रॉस फाटीवर आली की झेंडा पाडलं, झेंडा पाडलं की त्या बैला बसायला चान्स नाही ना, लगेच खेळान मध्ये काय ते बसू शकत नाही. मग ती त्या मालकाला सावध करून आणि त्या बैलाला पण सावध करून गाड्या पळवल्या जातात. कुठल्या गाड्या यो कुठली पुढे सर की इथं यांच्या शेजारी हे तो बरं मित्रांनो, माझ्यासोबत एक प्रशासकीय अधिकारी आहे, त्यांनी आता बैलगाड्याचा पहिला अनुभव घेतलाय. नमस्कार सर, नाव काय तुमचं? मी रविराज अरुण जाधव, मी निवासी नायब तहसीलदार खटाव आणि कार्यकारी दंडाधिकारी म्हणून प्रांत अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मी या ठिकाणी उपस्थित राहिलो आहे.
देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आज ह्या बैलगाडा शर्यती आयोजित केलेल्या आहेत आणि पूर्णपणे जे राखून दिलेले नियम आहेत, शासनाने जे ठरवून दिलेले नियम आहेत, त्या ते सर्व नियमांचे पालन करून ह्या बैलगाडा शर्यती इथं चालू आहेत आणि ते त्याप्रमाणे होत आहेत का हे ऑब्झर्वेशनसाठी आमची पूर्ण महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन तसेच पशुधन विकास अधिकारी वगैरे हे सर्वजण इथं आपण कॅम्प लावलेला आहे. पशुधन विकास अधिकारी पण या ठिकाणी सर्व बैलांच्या तपासण्या करून त्याचं फिटनेस सर्टिफिकेट आपण घेतो. त्याच्यानंतर जे गाडी जे चालवणारे लोक आहेत त्यांची पूर्ण इन्फॉर्मेशन, त्या बैलाची पूर्ण इन्फॉर्मेशन हे सगळं आपण घेतोय. त्याच्याबरोबर सर्वांना सक्त सूचना आहेत की बैलाला कोणत्याही प्रकारे कुठलीही इजा होणार नाही, कोणत्याही प्रकारचं त्याला द्रव्य पाजवलं जाणार नाही, ह्या सगळ्याची काळजी घ्यायची. आणि सर्व प्रेक्षक आणि सर्व जे बैलगाड्याचे मालक आहेत, बैलगाडा ड्रायव्हर आहेत ते व्यवस्थितपणे सगळं पालन करत आहेत. बाकी आपण या ठिकाणी कोणत्याही पशुला कुठल्याही प्रकारची इजा झाली तर प्राण्यांसाठीची अशी एक सेपरेट ॲम्ब्युलन्सची सोय केलेली आहे आणि बाकी इतर कोणत्याही व्यक्तीला वगैरे काही इजा होणे त्यासाठी आपण बाकीच्या देवस्थान ट्रस्टची पण ॲम्ब्युलन्स या ठिकाणी ठेवली. सर्व ज्या एकदम उत्साहीपणे चाललेलं आहे, खूप चांगल्या प्रकारे स्पर्धा चालू आहेत आणि फेअर कॉम्पिटिशन आहे, कोणत्याही प्रकारची भांडणं नाहीत किंवा गर्दी नाहीत. हॅलो कोणच गेलं कोण गेला माझा पाणी सुटलेल्या गाड्या लक्ष द्यायचं. सुंदर गाड्या पाहतात बघा. एक नंबरला रोमन आहे आणि 3 नंबरला गौतम यांचा नंदी आहे. नंद्याची रोमन अतिशय सुंदर लढत या ठिकाणी होते. अतिशय सुंदर. माझ्यासोबत आहेत मदन पैलवान रेटरे, यांची गाडी प्रसिद्ध आहे. आप्पा पैलवान, त्यांना विचारूया नक्की कशी भावना आहे आप्पा, तुम्ही एवढ्या 7 वर्षानं मैदान भरते, काय भावना आहे? आज या ठिकाणी गेली 40 वर्ष आम्ही या नादात आहे, आमची 3री डोळी आहे. ज्या पद्धतीनं वारकरी मंडळी पंढरीला गेल्याशिवाय त्यांचं विठोबाचं दर्शन घेतल्याशिवाय समाधान होत नाही, तसं आमचं बैलगाडीवाल्यांचं पुशेगावमध्ये आल्याशिवाय या सेवागिरीच्या मातीला पाय लावल्याशिवाय आणि या ठिकाणी बैल आणल्याशिवाय आणि गाडी आणल्याशिवाय आमच्या गाडी शौकींचं समाधान होत नाही. एवढीच मी या ठिकाणी देवाच्या ठिकाणी बोलतो. Yeah.
आणि झेंडा कोणत्या गाड्या सोडा, पटपट गाड्या सोडा. बराच वेळ लागलेला निशाण आले. निशाणी बंद. जरा गाड्या सोडा. सोड की आता सोडले कडने पडलंय जोरात लागलाय माझ्यासोबत अजून एक बैलगाडा शौकीन आहे, मालक आहे, त्यांना विचारूया. मला सांगा काका तुमचं नाव? माझं नाव लक्ष्मण बामा म्हात्रे, भागशाला मैदान डोंबिवली. बैलगाड्याच्या क्षेत्रात किती वर्ष तुम्ही म्हणजे कार्यरत आहात? बैलगाड्या क्षेत्रामध्ये माझं 20-25 वर्ष झाले. शॉक करतो. माझे अनेक बैल होऊन गेली आणि त्याच्यातला एक बैल माझा राजा म्हणून बैल प्रसिद्ध होता. पुशेगावात आल्यानंतर तुम्हाला अनुभव काय आहे? बाकी ठिकाणी 15 वर्ष तुम्ही करताय, पुशेगावचा अनुभव काय? पुशेगावचा अनुभव म्हणजे हा हिंद केसरी मैदान आहे. हे सर्व महाराष्ट्रामध्ये एकमेव मैदान हिंद केसरी पुशेगाव, शिवगिरी महाराज. मित्रांनो, या ठिकाणी उत्साह प्रचंड आहे आणि कॉमेंट्री करणारे त्यांना विचारूया नक्की त्यांच्या भावना काय आहेत. मला सांगा, उत्साह कसा आहे? उत्साह आता आपण पाहतायच कसा उत्साह आहे. माणसांना म्हणजे जीव के प्राण असलेला हा बैलगाडी शर्यती चालू झाल्यामुळे एक आगळा वेगळाच आनंद आहे. चला प्रेक्षकांनी मैदान मोकळं करायचंय. प्रेक्षक वर्ग मैदान मोकळं करून घ्या. चला लक्ष आपल्याला मोकळं जोरात लागली गाडी राहू गाडी
मित्रांनो इथं गट पाडायला आता सुरुवात झाली आहे, सकाळपर्यंत पाडतात. विचारूया किती गट पडलेत, किती फेरे झालेत. माझ्यासोबत आहेत अण्णा. अण्णा किती गट झालेत आणि आत्ता किती चालू आहेत? आता 40वा गट चालू आहे. आता वाजलेत बघा 3 वाजले, 40 गट आहेत. अजून एक 10 ते 15 गट होतील. अजून 10-15 गट होतील म्हणजे 4 वाजेपर्यंत फेरे संपतील आणि 4 ते 6 वाजेपर्यंत सेमी फायनल होईल आणि 6:30 पावणे 7च्या दरम्यान फायनल होईल. किती टोटल किती गाड्या आल्या पुशेगावात यंदा? आता 438 गाड्यांची नोंद झाली. 438 गाड्यांची नोंद झालेली आहे. आणखीन काय सांगा? गाडी चांगली, पहिली गाडी पाहिली. बघ बाल्या निघलं, बाल्या निघलं, बाल्या 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 गेला मधला काळा बघितलं का? बघ तेल घालून निकालायचा कदावरी अन्याय या ठिकाणी होता कामा नये. सकाळपासून झाला नाही आणि आता सुद्धा होता कामा नये. गाडीला लक्ष द्यायचं. गाड्या सुटलेल्या 50
सुंदर अशा 5 गाड्या बदल गाड्यावरती लक्ष द्या. 56 क्रमांक 56 सुटलेला 56 सुटला. सुंदर अशा 5 गाड्या बदल गाड्यावरती लक्ष द्या. 58 आणि 58 दोन्ही फेरे बरोबर जाणार आहेत. 57 आणि 58 सुंदर अशी एक गाडी त्याकडे एक गाडी काय झालंय नक्की बघा. पंच निकाल बघा. जावा आत जावा प्रेक्षकात जावा. उतर म्हणा खाली. मित्रांनो, तुम्ही पाहता इथं महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठं मैदान. इथं प्रेक्षकांची एवढी गर्दी झालेला आहे, अफाट जलसागर. आता त्यातील एका प्रेक्षकाची आपण प्रतिक्रिया घेऊया. नक्की काय वाटलं? अतिशय उत्कृष्ट मैदान आज पार पडतंय. गेले 5-6 वर्ष मैदानं बंद होती. 16 नंतर हे कुठलं मैदान झालं नाही आणि हे सगळ्यात ह्या मैदानाची प्रेक्षक वर्षभर आतुरतेने वाट बघतात. हे आज असं मैदान हिंदकेसरी मैदान आज पार पडतंय आणि अतिशय उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध हे मैदान पार पडतंय. ज्या सर्व शासनाने घातलेल्या सर्व नियमांप्रमाणे हे मैदान आज पार पडतंय. त्याबद्दल मी यात्रा कमिटीचं आणि जमलेल्या प्रेक्षकांचं आणि गाडा शौकीनांचं फार आभार मानतो. आणि हे जे मैदान जे पार पडलं ते गेल्या वर्षभरापासून आम्ही ह्या मैदानाची तालीम होते. ह्या वर्षभरासाठी प्रत्येक बैलगाडी मालक हा वर्षभर त्याची तालीम घेत असतो, ह्या मैदानाची वाट बघत असतो. आज हे मैदान उत्कृष्टरित्या शासनाच्या घातलेल्या नियमाप्रमाणे सगळे उत्कृष्ट मैदान आज पार पडलेलं आहे. धन्यवाद. कसं पळतोय टकड एकी पुढची येणार आहे. नाही अलीकडची पुढे आहे. मग 3 नंबर गेली बाहेर. गेली ना का बाहेर? अरे हीच गाडी गेली.
मित्रांनो, पुशेगावात आज एक गाडी फायनलला राहिली, DK धाबा इस्लामपूर, आणि सगळ्यात विशेष म्हणजे घरचे बैल होती. अजून विचारूया त्यांना. मला सांगा, हे कधीची पैदास आहे आणि कधी म्हणजे हे सगळं जुळवून? हे कमीत कमी बंदपर्यंतमध्ये एक 7 वर्ष सांभाळलेली दोन्ही पण बैल आहेत, घरचे आहेत दोन्ही पण. एक विकत घेतलेला आहे सुंदर 3,51,000ला, आणि ह्यो आपला 25,000चा आहे चण्या. आमचा पहिला एक महाराष्ट्र हिंदी केसरी बैल पळवत होता, त्या बैलाचं नाव आम्ही त्याचं ठेवलं. तो 1 नंबर करतो नेहमी, म्हणून त्याचं चण्या म्हणून नाव आम्ही ठेवलेलं आहे. सिमीचं जे रोमहर्षक जो झाला पूर्ण अटीतटीचा सामना, त्याच्याविषयी काय सांगाल तुम्ही? जी सीमेत आमच्यात जी महाराष्ट्रातल्या जे 1 नंबरच्या गाड्या होत्या त्या आमच्या घरच्या गाडीनं सगळ्याच काढल्या. म्हणजे आम्हीच 1 नंबर केला फायनलला, सेवागिरी महाराजाची सिद्धच झाला आता इथं. मित्रांनो, पुशेगावात इतिहास झालेला आहे. सलग 3 टायमाला झालेत हिंद केसरी. गौतम काकडे उर्फ भैया, विचारूया त्यांना. नमस्कार, पहिल्यांदा अभिनंदन भैया. थँक्यू. नमस्ते. नमस्ते. कुठला पहिरा नक्की कुठला होता आणि घरचा साज म्हणजे कधी हे जुळवून आणलं तुम्ही? एक गेल्या आठवड्यापूर्वी पुशेगावचं मैदान डिक्लेअर झाल्यानंतर मग आम्ही हा मंगळूर चिंचणीमधून हा खोंड घेतला नंद्या, आणि मग त्यावेळेस ठरवलं की पायरा पुशेगावला आपण चांगला केला पाहिजे. आपलं 3रं वर्ष फायनलचं आहे, तर आम्ही मग तो वाईचा गणेश अनपटांचा सैतान म्हणून खोंड आहे, तर तो घातला. आणि त्याच दिवशी ठरवलं की बारीक ड्रायव्हरना गाडी पळवायला लावायची. हे आमचे ड्रायव्हर बारीक ड्रायव्हर. नमस्कार. तर आज मी तसं म्हणलं मागच्या ह्याच्यात की सोमेश्वर महाराजांनी आणि सेवागिरी महाराजांनी आशीर्वाद दिला, आणि आज मी 3ऱ्यांदा फायनलला इथं 3ऱ्या वर्षी राहिलो आणि मला यश दिलं. मी सोमेश्वर महाराजांचं आणि सेवागिरी महाराजांचं आणि सर्व माझ्यावर प्रेम करणाऱ्यांचं मी आभार मानतो.